विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राजीनाम्यावर सरकार उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करणार. उद्या दुपारी 3:30 वाजता सरकारने चर्चेला बोलावलं. इतर 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक. सरकारसोबतच्या बैठकीनंतर सीजेपीच्या शिष्टमंडळाची माहिती. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न झाल्यास मोदींच्या खुर्चीला धोका. 20 जुलैपेक्षा जास्त मोठा मार्च करू. एका मुलावर लाठीचार्ज केला तर घरातील 4 मतं कमी होतील. सीजेपीचा सरकारला इशारा. धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार, शिक्षण मंत्री राजीनामा द्या. राहुल गांधींचा हल्लाबोल. पॅलेट गनने जखमी झालेल्या विद्यार्थ्याला माध्यमांसमोर आणत जखमा दाखवल्या. पॅलेट गनमुळे साहिलचा एक डोळा गेल्याचीही माहिती. दिल्लीमधील 18 मेट्रो स्टेशन्स बंद. जंतर मंतरवर इंटरनेट सेवा बंद. परिसरातील दुकानं आणि छोटी हॉटेल्स सुद्धा बंद किंवा अर्धवट चालू अवस्थेत. उद्या परवा शनिवार रविवार असल्यामुळे जंतर मंतरवर गर्दी वाढण्याची शक्यता. पेपरफुटी संदर्भातील सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी. दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींच्या दंडाची तरतूद. फास्टॅग कोर्टात 3 महिन्यात सुनावणी पार पडणार. सूत्रांची माहिती. कॅबिनेट बैठकीमध्ये शहांनी पेपर लीक दुरुस्ती विधेयकाविषयी सविस्तर माहिती दिली. काँग्रेसने असा कायदा कधीच आणला नाही. मोदी सरकारने 2024 मध्ये हा कायदा आणला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं भाष्य. सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांना इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय होण्याच्या सूचना. इंस्टाग्रामवर तरुणांची संख्या खूप जास्त. फॉलोअर्स वाढवा आणि सरकारी योजनांची माहिती द्या, असं मोदींनी कॅबिनेट बैठकीत सांगितलं. सूत्रांची माहिती. गुंड प्रवृत्ती असणाऱ्या पोलिसांच्या विरोधात कोर्टात जाणार. व्हिडिओ द्या, त्यांना तुरुंगात पाठवू. कोकरोच जनता पार्टीचं आंदोलकांना आवाहन. राहुल गांधींनी आपल्या खासदारांना समजावावं. सरकार चर्चेसाठी तयार. किरेन रिजिजू यांची स्पष्टोक्ती. सलग 5व्या दिवशी संसदेचं कामकाज रखडलं. विरोधकांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृह 27 तारखेपर्यंत तहकूब. राज्यसभेमध्ये वंदे मातरम विधेयक सादर. विरोधकांचा गोंधळ सुरू असतानाच विधेयक सादर. वंदे मातरम या राष्ट्रगीताला कायदेशीर संरक्षण देण्याचा उद्देश. दिल्लीमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदित्य आणि अमित ठाकरे रस्त्यावर. शिवाजी पार्कात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायन. उद्धव ठाकरे देखील सहभागी. रविवारी तिरंगा मोर्चा निघेल. 26 तारखेला मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा मोर्चा. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंची भेट. दरम्यान अमित ठाकरेंची विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. मोर्चावेळी घुसखोरांवर नजर ठेवण्याचे आदेश. सूत्रांची माहिती. पक्ष नेतृत्वावरून एनसीपीचं विलीनीकरण रखडलं. पक्षाचं नेतृत्व कोण करणार यावर तोडगा काढण्यावर चर्चा. दरम्यान सुनेत्रा आणि पार्थ पवारांचा विलीनीकरणाला विरोध असल्याची सूत्रांची माहिती. उपसभापती सचिन अहिर यांच्या घरामध्ये तब्बल 2 कोटी 65 लाखांची चोरी. 24 वर्षापासूनचा विश्वासू नोकर अटकेत. गुन्हे शाखेकडून अधिकचा तपास सुरू. मुंबई महापालिकेच्या उपहारगृहाला टाळं. 15 दिवसांसाठी उपहारगृहाचा परवाना रद्द. ताकात माशी आणि कांदा भजीमध्ये प्लास्टिक आढळलं. एफडीएची कारवाई. पुण्यामध्ये कात्रज हत्या प्रकरणामधील संशयिताची बोनेटवर बसून धिंड. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून चौकशीचे आदेश. व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांवरच चौकशीची टांगती तलवार. नागपुरात पायावर गोळी झाडून सराफा व्यापाऱ्याला लुटलं. ज्वेलरी शॉप बंद करताना दरोडेखोरांचा हल्ला. लाखोंचा मुद्देमाल लंपास. पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू. खाबरखेडा परिसरातली घटना. शिर्डीमध्ये चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वाद. साई समाधीवर बसल्यामुळे अभिनेता संजय मिश्रावर ग्रामस्थ संतप्त. पालकमंत्री विखे पाटलांकडून चौकशीचे निर्देश. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. गोदावरी नदीला पूर. दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे पालघर डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत. तलासरी आणि कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याचा वेढा. नागरिकांचं स्थलांतर. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.